ढोल वाजवून होळी पेटवून मनपा कर्मचाऱ्यांचा निषेध। प्रलंबित मागण्यांसाठी मनपा बाहेर आक्रमक आंदोलन। धुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी सकाळी मनपा येथील सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी होळी जाळून प्रशासनाचा निषेध केला। 6 वर्षापासून प्रलंबित ग्रॅज्युएटी रक्कम त्वरित मिळावी, 7व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळावी, 12 आणि 24 वर्षाच्या पदोन्नती तातडीने कराव्यात, महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्यात यावेत, पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळावी, महाराष्ट्र शासनाने अनुदानाची रक्कम दर महिन्याच्या 1 तारखेपूर्वी पाठवावी, धुळे शहरातील राजकीय व्यक्तींनी कर वसुलीमध्ये राजकारण करू नये अशा प्रमुख मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले। तर 12 तारीख येऊन देखील कर्मचाऱ्यांचा अद्याप पेन्शन मिळालेली नसल्याने राजकीय कर वसुलीला विरोध करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। राजकीय व्यक्तीही कर वसुलीला विरोध करत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी केला असून कर वसुली वेळेवर न झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वेळेवर होत नसल्याचं देखील त्यांनी खंत व्यक्त केली। तर लवकरात लवकर सदर कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली। कर्मचारी, पेन्शनर कर्मचारी, ऑफिसचे कर्मचारी आलेले कमी आहेत। तर या सर्वांच्या ज्या आपल्या मागण्या आहेत या मागण्यांच्या बाबत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आपल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीच्या रक्कम बाकी आहेत 6 वर्षापासून आणि त्या अक्कराचे जे पैसे बाकी आहेत 5व्या वेतनाचा फरक बाकी आहे। अजून पगार वेळेवर होत नाही। आज तुमची तारीख 12 तरी आज पेन्शन आपल्या हातात मिळालेलं नाही आहे। तर ही पेन्शन तुम्हाला 20 तारखेला भेटेल जास्तीत जास्त, कारण आता 2 दिवस सुट्या होळीच्या त्याच्यात, त्यामुळे असा कारभार चालू आहे। आणि महाराष्ट्र शासनाने वास्तविक आपली अनुदानाची रक्कम ही त्यांनी 1 तारखेच्या आतच पाठवली पाहिजे। म्हणजे 1 तारखेच्या आत ती रक्कम पाठवली म्हणजे ते आपल्याला यांना महापालिकेला ते आपल्याला टाईमशीट पगार 5 तारखेच्या आत देता येईल अशी व्यवस्था होऊ शकते। पण ते काही सरकार का पाठवत नाही। सरकार का पाठवत नाही हे सरकारला माहिती। आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्या ह्या नगरपालिकेची वसुली करायला आपल्या नगरपालिकेची वसुली करायला जे लोक जातात, आता ते ढोल लावून त्याच्यानं काय असेल नसेल ते करतात, पण ती वसुली होऊ नये नगरपालिकेची। आणि त्या वसुलीला ब्रेक लागावा, कारण ज्याच्यावर सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, तुमचा माझा पेन्शनच्या लोकांचा प्रश्न आहे, कर्मचारी ड्युटीवर त्यांचा प्रश्न आहे, या सर्वांचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाकरता आपण नगरपालिका कर्मचारी वसुली करायला जातात, पण वसुली करायला गेल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने वसुली करतात
परंतु काही लोक या आपल्या धुळे शहरातले की या नगरपालिकेला वसुली देऊ नका, कारण देऊ नका तर याच्यामुळे आपले पगार दुखतील, आपले हे होईल, तुमचं काय असेल ते राजकारण तुमच्याजवळ ठेवा, परंतु आमच्या पोटावर का मारतात? तर अशा लोकांचा आपण सगळेजण जाहीर निषेध करतो, बरोबर आहे का? यांचा आपण जाहीर निषेध करतो. आणि हा निषेध म्हणजे काय, मला कोणी मी कोणाला घाबरत नाही, मी फक्त परमेश्वर आई बाप यांनाच घाबरतो, बाकी कोणाला घाबरत नाही. आणि सत्याला घाबरतो मी. तर मित्र, आपल्याला आपल्या ह्या मागण्या मिळाल्याशिवाय राहायच्याच नाही. आता ही होळी संपली की आपल्याला आंदोलनाची भूमिका पुन्हा घ्यावं लागेल. तर त्यावेळेस तर सगळ्यांना माझी विनंती आहे की पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला फोन करेन. ज्यावेळेस आयुक्त मॅडम इथं असतील त्यावेळेस आपण त्यांना भेटू. तर याच्या निषेधात, या पैशाच्या निषेधात आपण त्यांचा निषेध तर केलाच. या निषेधात आज उद्या होळीचा सण आहे, तर आज होळी आपण आपल्या या कर्मचाऱ्यांच्या हाताने इथं होळी जाळत आहोत आणि हा निषेध होळीचा आपण करतो. हे आंदोलन आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार पेन्शन होत रकमा आहेत, त्या रकमा मिळत नाही, म्हणून त्याच्याकरता आम्ही जाहीर निषेध आंदोलन केलं. आणि आमच्या ह्या धुळे नगरपालिकेच्या आमच्या प्रकाराचे उद्योगिकेच्या वसुली जी होत नाही, त्या वसुलीचा विरोध करणारे काही लोक आहेत धुळे शहरात, त्या लोकांचा आम्ही निषेध करतो की वसुलीचा तुम्ही रोखू नका, बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही राजकारण करा, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण आमची वसुली रोखणार त्याच्यात आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांचा सगळ्यांचा प्रश्न आहे. बाकी काय असेल तर तुमचं राजकारण तुमचं. तर आम्हाला आमच्या ज्या राहिलेल्या आज 10 वर्षापासूनच्या ग्रॅज्युटी रकमा, हडकर राज्याच्या पैसे आणि 7व्या वेतनचा फरक, अजून पगार वेळेवर झाले पाहिजे 5 तारखेला. आणि महाराष्ट्र शासनाने हा चेक आमच्या ग्रँडचा चेक 30 तारखेला दिला पाहिजे, म्हणजे ते 5 तारखेपर्यंत सगळ्यांना पगार देतील. एवढ्याकरता आमचे आंदोलन आहे, म्हणून हा निषेध होळी म्हणून आम्ही आज इथे होळी करतो. 12 वर्षाची पद्धती, 24 वर्षाची पद्धती, ह्या सगळ्या ज्या राहिलेल्या त्या मागण्याकरता आमचे आंदोलन आहे. एवढं अजून जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. हे धुळे महानगरपालिका कर्मचारी सर्व संघटना, यावेळी कोण कोण उपस्थित? आता माझ्याबरोबर जेवढे सुनील जेवढे, गुलाम शेख, गणपत पवार, बाबर सर, टोटल सूर्यवंशी आणि शिक्षण मंडळ कर्मचारी संघटना, अजून अंजम